आग्र्याच्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत सापडले, त्यावेळेला जेव्हा सुटका होत होती शिवाजी महाराजांची, त्या टायमाला शिवाजी महाराजांच्या गादीवरती शिवाजी महाराजांचं सोंग घेऊन झोपला होता तो हिरोजी फर्जंद, तेच ना? आणि शिवाजी महाराज तिथून सुखरूप बाहेर पडले. बाबासाहेब म्हणले हो. तर म्हणले की हिरोजी फर्जंदांनी महाराजांकडे पाठीमागे फिरून बघितलं असेल का? तर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की ते काही माहीत नाही, इतिहासाला काही माहीत नाही, इतिहासामध्ये काही त्याचं रेकॉर्ड नाही. तर इथे कादंबरीकार कसं दाखवतो बघा. त्यावेळेला शिवाजीराव सावंतांनी म्हटले की नक्की त्यानं महाराजांकडे पाठीमागे फिरून बघितलं असेल, आणि नक्की बघितलं असेल. महाराजांना म्हणलं असेल, महाराज ज्यावेळेला आपण आग्र्याच्या कैदेत सापडलो होतो त्यावेळेला तुमच्या गादीवरती मी झोपलो आणि तुम्ही सुखरूप बाहेर पडलात. आज तुम्ही मृत्यूच्या बिछाण्यावरती पडलात, आज तुम्ही इथून बाहेर निघा, तुमचा हा सेवक आज इथं झोपायला तयार आहे. तर कादंबरीकार कसा विचार करतो, जिथे इतिहासाचा प्रांत संपतो तिथे कादंबरीचा प्रांत सुरू होतो. त्यामुळं या दोघांनाही तेवढंच महत्त्व आहे.